सोलापूर शहर हे दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते। सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते। सोलापूर शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणून ओळखले जात होते। हे भारतातील मुख्य अशा उत्तर दक्षिण रेल्वे मार्गावर आहे। स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने 9 मे ते 11 मे 1930 या काळात 3 दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले। या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली। तेव्हापासून या शहराला हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते। विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे। याशिवाय येथील सोलापूरची चादर प्रसिद्ध असल्यामुळे या जिल्ह्यात सर्वात जास्त चादर उत्पादन होते। सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14,844.6 चौरस किलोमीटर इतके असून येथील सरासरी पर्जन्यमान 545.4 मिलीमीटर इतके आहे। भीमा नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे। जिल्ह्याचा इतर भाग सपाट आणि काहीसा पठारी आहे। या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे। सोलापूरचे प्राचीन म्हणजे 12व्या शतकातील रहिवासी श्री शिवयोगी सिद्धेश्वर यांनी या परिसरात 68 शिवलिंगांची स्थापना केली आणि वीरशैव धर्माच्या माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले। सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापुराची पाणी समस्या सोडवली। सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच गड्डा ही मोठी यात्रा असते। सोलापूरमध्ये पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणजे भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन म्हणजे सध्याची महानगरपालिका इमारत, शुभराय आर्ट गॅलरी आणि स्मृती उद्यान। पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मंदिर देखील याच जिल्ह्यात आहे। बार्शी येथे भगवंताचे प्राचीन मंदिर आहे। सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे, कारण हे कर्नाटक सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलुगू, कन्नड आणि उर्दू या भाषाही बोलल्या जातात। याशिवाय येथे तेलुगू व कन्नड चित्रपट देखील प्रदर्शित होतात। सैराट हा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला तसेच संपूर्ण बॉलिवूडला वेड लावले, त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केली। सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरचे नाव स्मार्ट सिटीच्या यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे।